नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. नाशिक येथे बालविज्ञान परिषद महाराष्ट्र परिषद नुकतीच संपन्न झाली. जिज्ञासा ट्रस्ट ठाणे संस्थेने याचं आयोजन केलं होतं. ठाणे जिल्ह्यातील सर्वात जास्त 10 प्रकल्पांची राष्ट्रीय पातळीवरती निवड झाली आहे. राज्यस्तरावरती कनिष्ठ गटात श्रीमती सुलोचना देवी सिंघानिया ठाणे या शाळेचा हिदानाम पाठक आणि वरिष्ठ गटात DAV इंटरनॅशनल स्कूल खारघर या शाळेच्या सौम्या सिंग याचा प्रकल्प सर्वोत्कृष्ट ठरला. या वर्षाचा मुख्य विषय आरोग्य आणि स्वास्थ्यासाठी परिसंस्था समजून घेणे हा आहे. महाराष्ट्रात 31वी राज्यस्तरीय बालविज्ञान परिषद शनिवार आणि रविवार 9-10 डिसेंबर 2023 रोजी नाशिक पाथर्डी फाटा येथे धनलक्ष्मी हायस्कूल येथे झाली. संपूर्ण महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यातून 4500 पेक्षा अधिक प्रकल्पांची नोंदणी जिल्हा पातळीवरती झाली होती. त्यातील 188 निवडक प्रकल्प राज्यस्तरावरती सादर केले होते. 32 तज्ज्ञ व्यक्तींनी या प्रकल्पांचे परीक्षण केले. राज्यस्तरावरती सादर झालेल्या प्रकल्पातून 30 प्रकल्प राष्ट्रीय पातळीवरती सादर करण्यासाठी निवडले गेले. त्यामध्ये सर्वाधिक 10 प्रकल्प हे ठाणे जिल्ह्यातील आहेत. पुणे 4, रायगड 4, अकोला, कोल्हापूर, नाशिक प्रत्येकी 2, धुळे, जळगाव, नागपूर, रत्नागिरी, सांगली, सातारा प्रत्येकी 1 असे 12 जिल्ह्यातील 30 प्रकल्प राष्ट्रीय पातळीवरती सादर करण्यासाठी निवडले गेले आहेत, अशी माहिती राष्ट्रीय बालविज्ञान परिषद महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष सुरेंद्र दिघे यांनी दिली आहे. 31वी राष्ट्रीय बालविज्ञान परिषदेचं राज्यस्तरीय अधिवेशन नुकतंच नाशिकला संपन्न झालं. संपूर्ण महाराष्ट्रातून जवळजवळ 4500 प्रकल्प सादर केले गेले होते. त्यातील निवडक 80 प्रकल्प या राज्यस्तरावर सादर केले गेले. मुलांनी आपले प्रोजेक्ट्स तज्ज्ञ व्यक्तींना आणि आपल्या सहकारी बालवैज्ञानिकांना सांगितले होते. त्या प्रकल्पातून 30 बालवैज्ञानिक आपण निवडलेले आहेत. हे राष्ट्रीय इव्हेंटसाठी राष्ट्रीय परिषद ही पुढील महिन्यात होईल, संपन्न होईल. हा राष्ट्रीय बालविज्ञान परिषदेचा उपक्रम आहे. हा भारत सरकारचे विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागातर्फे घेतला जातो आणि हे 31वे वर्ष आहे. मला आनंद होतो सांगायला की आमचा जो काही मागचा जे काही रेकॉर्ड आहे, म्हणजे आमच्या ठाण्यातूनच जवळजवळ 16 मुलं जे बालविज्ञान परिषदेमध्ये ज्यांनी भाग घेतला होता त्यांनी PhD पूर्ण केली. म्हणजे आज ते जागतिक मोठ्या संशोधन संस्थेमध्ये आज कार्यरत आहेत, ते वैज्ञानिक झालेले आहेत. ही बालविज्ञान परिषदेची फार मोठी भरीव मोलाची कामगिरी आहे असं मी समजतो. आणि आज जे ते 30 बालवैज्ञानिक निवडले गेलेले आहेत, मला खात्री आहे की आणखी 10, 12, 15 वर्षांनी यांच्यापैकी पण काही जण आज वैज्ञानिक होतील, ज्याची वैज्ञानिकांची देशाला गरज आहे. आपण आता फार मोठी वैज्ञानिक झेप घेतलेली आहे. त्याच्यासाठी हे बालवैज्ञानिक निश्चित फार भरीव कामगिरी करतील. धन्यवाद. इस साल के नेशनल चिल्ड्रंस साइंस कॉन्ग्रेस में से हमारे ठाणे डिस्ट्रिक्ट से इतने सारे प्रोजेक्ट्स जा रहे हैं, बहुत गर्व होता है. पर्पस जो होता है, उद्देश्य जो होता है एजुकेशन का, ये होना चाहिए जो बच्चों को ऐसे एनवायरनमेंट और अपॉर्चुनिटीज़ दें जिससे कि उनका जो अंदर की जो इंटरेस्ट है वो आगे बढ़े. और जब हम ये यंग साइंटिस्ट को देखते हैं मुझे बहुत उत्साह होता है. दिघे सर को जितना होता है उतना ही मुझे ही अच्छा लगता है. मैं एक ऐसे फैमिली से आई हूँ जो सारे साइंटिस्ट हैं, तो मुझे तो और ज़्यादा है कि ऐसे साइंटिस्ट होने चाहिए हमारे भारत के लिए. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी.
अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशनच्या निवडणुकीत कोकण विभागातून सीताराम राणे बिनविरोध. राज्यभरातील सहकारी गृहनिर्माण सोसायट्या व गृहनिर्माणासाठी अर्थपुरवठा करणाऱ्या महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशनच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये दरवेळी मोठी चुरस लागलेली असते. यंदाच्या या पंचवार्षिक निवडणुकीत संपूर्ण पॅनेल बिनविरोध निवडून आलेले आहेत. यात कोकण विभागातून 3 संचालक निवडून येतात. त्यात ठाण्यातून सीताराम राणे, मुंबईतून प्रकाश दरेकर आणि दत्तात्रय वडे या तिघांची बुधवारी बिनविरोध निवड झाली आहे. मागच्या खेपेल्या निवडणुकीसाठी कोर्टबाजी झाली होती, मात्र यावेळी काहीही न होता सर्व संचालकांच्या सहमतीने निवडणूक बिनविरोध झालेली आहे. त्यामुळे हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशनच्या सुमारे 30 ते 40 लाखांचा खर्च वाचणार आहे. दरम्यान कोकण विभागातून बिनविरोध निवड झालेले ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे यांच्यावरती अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. हो, महाराष्ट्र स्टेट हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशनची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाली होती आणि त्यासाठी वेगवेगळ्या डिव्हिजनमधून जवळपास 74 लोकांनी वेगवेगळ्या कॅटेगरीतून अर्ज भरलेले होते. त्यामध्ये आमचं मुंबईसहित कोकण डिव्हिजनमध्ये 3 संचालक आहेत. ते तिन्हीच्या तिन्ही यावेळी बिनविरोध निवड झालेली आहे. नागपूर विभाग सोडला तर सगळ्या विभागातून यावेळी बिनविरोध निवड झालेली आहे. नेमकं उलटं गेल्या वेळच्या निवडणुकीमध्ये तात्कालीन संचालकामध्ये मतभेद होते, वेगवेगळे वाद होते. हायकोर्टामध्ये सहकार आयुक्तांकडे हिअरिंग झाल्या, वेगवेगळ्या सुनावण्या झाल्या आणि ह्या प्रक्रियेमध्ये बराच कालावधी गेलेला होता. मात्र यावेळी सर्व संचालकांनी एकत्रित बसून चर्चा करून बिनविरोध कशी करता येईल यासाठी प्रयत्न केले आणि त्यासाठी आपले दोन्ही उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस, त्याचप्रमाणे अजितदादा, आणखीन आमचे प्रवीणजी दरेकर यांनी मोठ्या प्रमाणात यामध्ये सहभाग घेतला. ज्यांच्याशी आमचे संपर्क होत नव्हते अशा लोकांना त्यांनी विनंती केली आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली ही निवडणूक आपण बिनविरोध करण्यामध्ये यशस्वी झालो. या माध्यमातून या निवडणुकीचा खर्च जवळजवळ 30 ते 35 लाख रुपये, कारण संपूर्ण महाराष्ट्रासाठी ही निवडणूक आहे, 30 ते 35 लाख रुपये खर्च अपेक्षित होता. तो या आमच्या बिनविरोध निवडणूक झाल्यामुळे वाचलेला आहे. मात्र 2 जागांसाठी नागपूर डिव्हिजनला निवडणूक होणार आहे. बाकी सगळ्या राखीव जागा, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या विभागातल्या सर्व जागा बिनविरोध निवडून आलेल्या आहेत. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती रेखा शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे महानगरपालिकेच्या बल्लाळ सभागृहामध्ये महिला व बालविकास विभागाच्या संबंधित विविध शासकीय विभागांची आढावा बैठक संपन्न झाली. ठाणे जिल्ह्यातील 6 महानगरपालिका तसेच ठाणे जिल्ह्यातील पोलीस कार्यालय यांनी महिला सुरक्षा, आरोग्य व इतर संबंधित केलेल्या कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी महिला सक्षमीकरणासाठी समाजातील सर्व घटकांनी सामूहिक प्रयत्न करण्याचं आवाहन केलं. या बैठकीस ठाणे महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर, कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त इंदुराणी जाखड, ठाणे महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर दीपाली घाटे, जिल्हा माहिती व बालविकास अधिकारी
जिल्हाधिकारी महेंद्र गायकवाड यांसह इतर अधिकारी वर्ग येथे उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना श्रीमती शर्मा म्हणाल्या की महिलांच्या सक्षमीकरणावरती भर देऊन त्यांच्या तक्रारी येऊ नयेत यासाठी आपण सर्वांनी आणि प्रत्येक शासकीय विभागाने सामूहिक प्रयत्न केले पाहिजेत. यासाठी जनजागृती होणं गरजेचं आहे. त्या दृष्टीने संबंधित विभागांनी विविध उपक्रम कार्यक्रम सुरू करावेत. महिला सक्षमीकरणासाठी महिलांनी सर्व क्षेत्रात संधी देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांच्यासाठी असलेल्या शासकीय योजनांचा लाभ त्यांना योग्य वेळेत योग्य प्रकारे पोहोचणं आवश्यक आहे. जर असं होत नसेल तर त्यासाठी आपण सर्वांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केले पाहिजेत. सुरक्षा, आरोग्य, शिक्षण या विषयांबाबत विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीमध्ये सर्व यंत्रणांनी एकत्र येऊन महिलांच्या प्रश्नावर अडीअडचणींवरती एकत्रित विचार मंथन करून महिला सक्षमीकरणाबाबत येणाऱ्या अडचणी दूर करणं अपेक्षित आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात वन स्टॉप सेंटर कार्यान्वित करावे, त्याकरिता निधीसाठी मागणी करावी अशा सूचनाही त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना केल्या आहेत. मालमत्ता कर व पाणीपट्टीवरील शास्तीमध्ये सूट योजना. ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील जे करदाते थकीत मालमत्ता कर चालू वर्षाच्या मागणीसह एकत्रित महानगरपालिकेकडे जमा करतील अशा करदात्यांना त्यांच्या थकीत मालमत्ता करावरती कराधान नियम अन्वये आकारण्यात येणारी शास्ती माफ करण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आलेला आहे. 15 डिसेंबर ते 31 डिसेंबर 2023 या कालावधीकरिता 100% सूट, 1 जानेवारी 2024 ते 15 जानेवारी 2024 या कालावधीकरिता 75% सूट, तर 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीकरिता 50% सूट. महानगरपालिकेचे प्रभाग कार्यालयाकडील सर्व संकलन केंद्रावर कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी 10:30 ते संध्याकाळी 5 तसेच सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी व शनिवार रविवार या दिवशी 10:30 ते 4 या वेळेत भरणा करता येईल. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.